चला, गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्शन करिअर ॲपमध्ये आपलं स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेच मित्र आता नवीन वर्षाचा संकल्प करतात काहीतरी आता करायचं, आणि बघा त्याच्यातच काय चालू आहे की आता नवीन काय जाहिराती भरपूर येणार, सरळ सेवेच्या भरपूर नवीन जाहिराती येणार आहेत. असं काय आपलं सरकार म्हणलेलं आहे, आणि नवीन वर्षाच्या येणार पण आहेत. त्याच्यासाठीच बघा बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की सर आता ग्रामसेवकची ॲड येणार आहे, मग सर ग्रामसेवकचं कसं प्लॅनिंग करायचं, नेमकं सिलेबस काय आहे काय नाही, अशी बऱ्याच मुलांची काय होती इच्छा होती की सर तुम्ही एक व्हिडिओ काय टाका. तर त्यांच्यासाठी आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो. बघा तर आता आपल्याला बघायचं की ग्रामसेवक मध्ये काय काय नेमका सिलेबस आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक 5 ते 10 मिनिटात सांगणार आहोत. सगळ्या विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. बघा तर बघा ग्रामसेवकची भरती कधी 2026 मध्ये येणार आहे. तर बघा आता याच्यात काय काय प्लॅनिंग आपल्याला एक स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करायचं असते की नेमकं किती आपले किती विषय येतं काय येतं, त्याच्यामध्ये त्या विषयामध्ये काय काय टॉपिक येतात ते मी तुम्हाला सगळ्यांना इथं सांगणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ग्रामसेवक बघा ग्रामसेवक तर बघा ग्रामसेवक भरती 2026 आता हिच्यामध्ये विषय किती येतं. तर बघा विषय किती येतं हे तुम्हाला सांगतो की बघा एक काय एक मराठी येते, त्याच्यानंतर बघा दुसरा इंग्रजी येते, त्याच्यानंतर काय येते की सामान्य ज्ञान येते, त्याच्यानंतर अंकगणित, बुद्धिमत्ता आणि तांत्रिक विषय. आलं लक्षात? अशा 5 विषयाचा काय याच्यामध्ये समावेश होते. आता सर मग ही एक्झाम किती मार्काची असते. तर बघा ही एक्झाम किती मार्काची असते, तर ही 200 गुणाची एक्झाम असते, आणि याला वेळ किती असते तर सर 2 तास असते. मग सर 200 मार्काची एक्झाम आहे, मग हिच्यात किती मार्काला किती क्वेश्चन येतात आता ते मी तुम्हाला सांगतो. इकडे बघा तर बघा आता विषय कोणकोणते येतात काय काय. बघा इथं काय एक मराठी. आता बघा मराठीमध्ये काय तर 15 क्वेश्चन येतात. 15 क्वेश्चन येतात. आलं लक्षात? एक क्वेश्चन 2 मार्काला म्हणजे किती झालं 30 मार्काला. म्हणजे 30 मार्काला काय येणार तुम्हाला मराठी येणार. आता या मराठीमध्ये कोणकोणते समजा टॉपिक येतं ते मी तुम्हाला समोर सांगतो. बघा मराठी येणार, त्याच्यानंतर दुसरा कोणता येणार इंग्रजी येणार. या इंग्रजी पण किती 15 क्वेश्चन येणार. किती मार्काला एक क्वेश्चन 2 मार्काला म्हणजे किती 30 मार्काला. म्हणजे इंग्रजी किती मार्काला झालं 30 मार्काला 15 क्वेश्चन. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान, या सामान्य विज्ञानाचे किती 15 क्वेश्चन येणार. 15 क्वेश्चन किती तर 30 मार्काला. इथं पण 2 मार्काला एक क्वेश्चन असणार आहे 30 मार्काला. बघा हा पेपर कसा असणार आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही पण लँग्वेज मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर बघा गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्तेचे किती 15 क्वेश्चन, 2 मार्काला एक क्वेश्चन किती 30 मार्क. आणि त्याच्यानंतर काय तर तांत्रिक घटक येणारे. सर तांत्रिक घटक काय, हा सोन्या समोर सांगतो बघ. तांत्रिक घटक बघा तांत्रिक विषय बघा 40 क्वेश्चन येणार. तर एक क्वेश्चन 2 मार्काला म्हणजे किती तर 80 क्वेश्चन. 80 काय तर मार्क झाले. म्हणजे सर क्वेश्चन किती तर बघा क्वेश्चन येणार 100, मार्क किती असणार 200. बर सर मग हे 200 मार्क असणार, मग सर याला निगेटिव्ह आहे का, याला निगेटिव्ह मार्किंग नाही. म्हणजे काय की तुम्ही 100 पैकी 100 क्वेश्चन काय अटेम्प्ट करू शकता. म्हणजे कसं असते काही एक्झामला 1/4 निगेटिव्ह असते. म्हणजे काय की जर तुमचे 4 क्वेश्चन चुकले तर एक आलेला काय होतंय त्याचा निगेटिव्ह. इथं काय तर निगेटिव्ह सिस्टीम नाही. म्हणजे तुम्ही 100च्या 100 क्वेश्चन काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. मग आता हे झाले विषय किती मार्काला 15 मार्काला. 15 क्वेश्चन मराठी, 15 क्वेश्चन इंग्लिश, 15 क्वेश्चन सामान्य विज्ञान, 15 क्वेश्चन अंकगणित, बुद्धिमत्ता. त्याच्यानंतर काय तर 40 क्वेश्चन कशावर येणार तांत्रिक विषय. टोटल किती 100 क्वेश्चन येणार. एक क्वेश्चन किती मार्काला येणार तर 2 मार्काला येणार. असं किती तर अशा 200 मार्काची तुमची एक्झाम राहणार आहे. हिला वेळ किती असणार आहे सर तर 2 तास वेळ असणार आहे. किती 2 तास हिला वेळ असणार आहे. मग आता आपण बघू की आता मराठीमध्ये कोणकोणते टॉपिक येतं काय कशावर विचारतात. बघा आता मराठी तर बघा आता ही बॅच. आता सर तुम्ही म्हणसाल ग्रामसेवक कुठं चालू आहे तर बघा ग्रामसेवक भरती. बघा ही बॅच आम्ही चालू आता एक 2-3 दिवसात ही बॅच चालूच होणार आहे. बघा ही लाईव्ह आणि रेकॉर्डेड असणार आहे. किती लाईव्ह आणि रेकॉर्डेड. बघा हिची फीस किती होते तर 1999. पण सध्या आता नवीन सालाची आम्ही ऑफर दिलेली आहे. हिची सध्या फीस काही काळासाठी 999. आलं लक्षात? नवीन वर्षाची ऑफर दिलेली, आणि लवकरात लवकर काय ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन करायचंय त्यांना खूप कमी कालावधी एक 2-3 दिवसासाठी नवीन सालाची आम्ही ऑफर दिलेली आहे. आणि ऑफर काय तर 999 म्हणजे 50% जवळपास तुम्हाला ऑफर आहे. बघा हिचं काय तर बघा डायरेक्शन अकॅडमी हे ॲप आहे, हे डाउनलोड करा. आणि काय तिथं लिंक पण दिलेली आहे तुम्हाला मिळत. तर काय तर ही बॅच वाटलं तर काय वर्षासाठी बॅच राहणार आहे. लाईव्ह प्रेस काय रेकॉर्डेड बॅच राहणार आहे. बघा फीस पण बघा याच्यात काय अनलिमिटेड तुम्ही व्हिडिओ बघू शकता,
मॉक टेस्ट सिरीज येतात बघा, PDF नोट्स भेटणार येतं व्हॅलिडिटी ऑफ 1 इयर साठी, आलं लक्षात. आणि 3000 प्लस प्रश्नांचा काय असणार आहे, सराव असणार आहे. म्हणजे ही बॅच किती वर्ष, तर 1 वर्षासाठी तुम्ही बघू शकता. बघा अनलिमिटेड वॉच म्हणजे किती पण वेळा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. काही व्हिडिओ कसं असते, एक किंवा 2 किंवा 3 वेळेस बघितला की तो व्हिडिओ काय होतोय, रिमूव्ह होते. तसं इथं नाही बघा, फीस पण खूप कमी ठेवण्यात आलेली. पुढचं बघा, आता हे झालं. आता बघा पुढं बघा, आता आपल्याला काय की आपण विषय बघितले, आता त्या विषयामधले टॉपिक बघा कोणकोणते. आता मराठीमध्ये बघा तर काय सामान्य शब्दसंग्रह, आलं लक्षात. मग त्याच्यामध्ये बघा आता सर्वसामान्य शब्दसंग्रह, सर्वसामान्य शब्दसंग्रह याच्यामध्ये कोणतं, तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि शब्द समूह बद्दल एक शब्द. म्हणजे काय, समानार्थी विरुद्धार्थी शब्द विचारणार. म्हणजे काय की बघा काय की सावलीचा समानार्थी काय, छाया, विरुद्धार्थी सावलीचा ऊन, असे शब्द. त्याच्यानंतर बघा वाक्यरचना, वाक्याचे प्रकार, आलं लक्षात. वाक्यातील चूक शोधणे, काय चूक शोधणे. त्यानंतर बघा व्याकरण, मग शब्दाच्या जाती, प्रयोग, समास, काळ, अलंकार याच्यावर काय, तर हे. त्याच्यानंतर बघा मनी, वाक्य प्रचार, याचा अर्थ आणि उपयोग आणि उतारावरील प्रश्न. म्हणजे शेवटी काय, एक उतारा येणार, त्या उतारा वाचायचा आणि त्याच्यावर किती 5 क्वेश्चन येणार. हे झालं काय, तर हे झालं मराठी. मराठीवर याचे असे तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारतात. हा झाला मराठी, बघा हे टॉपिक मराठीचे. आता त्याच्यानंतर बघा इंग्रजी. आता इंग्रजीवर कशावर क्वेश्चन येतात किंवा कोणकोणते टॉपिक येतात बघा, जनरल व्होकॅब्युलरी, सिनोनिम, अँटोनिम, आलं लक्षात. म्हणजे काय, समानार्थी आणि विरुद्धार्थी. त्याच्यानंतर बघा सेंटेन्स स्ट्रक्चर, आलं लक्षात. टाइप ऑफ सेंटेन्स, इरर डिटेक्शन. त्याच्यानंतर बघा ग्रामर मध्ये पार्ट ऑफ स्पीच, सब्जेक्ट, वर्ब आणि ॲग्रीमेंट. त्याच्यानंतर बघा टेन्स, इथं बघा टेन्स पण येणार. त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, व्हॉइस, आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा यूज ऑफ इडियन फ्रेजेस, देअर मिनिंग. आणि त्याच्यानंतर बघा कॉम्प्रेन्शन म्हणजे पॅसेज, आलं लक्षात. इंग्रजीचा एक पॅसेज येणार, त्या पॅसेजवर किती, तो पॅसेज होता 5 क्वेश्चन काय करायचे तर सॉल्व्ह करायचे आहेत. हे काय झालं तर बघा, हा झालं इंग्रजी. आता त्याच्यानंतर बघा आता सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान बरोबर बघा कोणकोणता, तर बघा आधुनिक भारताचा इतिहास. आता इतिहास बरेच असतात, आपल्याला माहित नसते इतिहास कोणकोणते असतात. एक प्राचीन इतिहास आहे, एक मध्ययुगीन इतिहास आहे आणि एक कोणता आहे तर आधुनिक इतिहास आहे. तर आपल्याला इथं प्राचीन इतिहास विचारत नाहीत, म्हणजे एन्शियंट. मध्ययुगीन इतिहास वाचत नाहीत. काही मुलांना कसं असते माहितीये का की काहीच माहित नसतं. इतिहास म्हणलं की घेतलं पहिल्यापासून शेवटपर्यंत. म्हणजे तुम्हाला प्राचीन इतिहास विचारणार नाहीत, मध्ययुगीन इतिहास विचारणार नाहीत, फक्त काय मॉडर्न म्हणजे आधुनिक इतिहासच वाचायचा. त्याच्यानंतर बघा काय भारताचा भूगोल, आलं लक्षात, आणि महाराष्ट्राचा भूगोल दोन्ही पण विचारतात. भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, काय भारतीय अर्थव्यवस्था. त्याच्यानंतर बघा ग्रामशासन, आलं लक्षात. ग्रामशासन म्हणजे ग्रामपंचायत काय. त्याच्यानंतर जिल्हा प्रशासन, त्याच्यानंतर राज्य प्रशासन, आलं लक्षात. आणि रचना, संघटन, कार्य. त्याच्यानंतर काय महाराष्ट्रातील समाज सुधारक. महाराष्ट्रातील बघा शाहू फुले आंबेडकर हे खूप महत्वाचे समाज सुधारक. या समाज सुधारकावर बऱ्याच एक्झामला क्वेश्चन येतात. शाहू फुले आणि आंबेडकर हे समाज सुधारक. म्हणजे हे काय झालं तर सामान्य ज्ञान झालं. म्हणजे सामान्य ज्ञान मधले हे टॉपिक झाले, हे विषय झाले की भारताचा इतिहास, त्याच्यानंतर काय भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर ग्राम प्रशासन म्हणजे काय, ग्रामपंचायत म्हणजे काय, पंचायत समिती म्हणजे काय, जिल्हा परिषद म्हणजे काय, इथं जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना आणि काय महाराष्ट्रातील समाज सुधारक. महाराष्ट्रातील समाज सुधारक हे झालं काय तर हे बघा सामान्य ज्ञान. त्याच्यानंतर बघा आता काय बौद्धिक चाचणी म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. त्याच्यामध्ये बघा सामान्य बुद्धिमापन व अंकलन. त्याच्यानंतर बघा तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न. हे काय आहे तर बघा बौद्धिक चाचणी. या बौद्धिक चाचणीवर याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येणार. त्याच्यानंतर बघा आता तांत्रिक घटक, जो तुम्ही म्हणत होते सर तांत्रिक घटकवर किती 40 क्वेश्चन येतात, किती मार्काला येतात तर ते 80 मार्काला येतात. मग आता तांत्रिक घटक कोणता बघा, तांत्रिक घटक तर याच्यामध्ये बघा काय तर समाजशास्त्र विषयक ज्ञान, काय समाजशास्त्र विषयक ज्ञान. त्याच्यानंतर बघा त्याच्यात समाज व मानसशास्त्र, त्याच्यानंतर समुदाय संस्था, समाज सुधारकाचे योगदान. त्याच्यानंतर बघा सामाजिक समस्या, हे तांत्रिक घटक येतात, सामाजिक समस्या. त्याच्यानंतर सामाजिक योजना आणि सामाजिक कार्य, सामाजिक योजना आणि सामाजिक कार्य.
त्याच्यानंतर पुढचं बघा या तांत्रिक मध्ये बघा तांत्रिक अभ्यासक्रम, आता याच्यामध्ये बघा तर काय पंचायत राज व्यवस्था, त्यानंतर 73वी घटना दुरुस्ती आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था. आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सध्या निवडणुका झालेत, त्याच्यामुळे यावर्षी 100% याच्यावर 2-3 क्वेश्चन येणार स्थानिक स्वराज्य संस्थेवर. मग त्याच्यानंतर बघा की काय तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये पंचायत राज व्यवस्था, पंचायत राज व्यवस्था आपण काय की बघा ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याला काय म्हणतो आपण पंचायत राज संस्था असं म्हणतो. मग ते आपण डिटेल मध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर बघा पुढचं काय तर बघा कृषी विषयक ज्ञान. आता कृषी विषयक बघा तर काय कृषीचे मूल तत्वे, त्यानंतर पीक उत्पादन व तंत्रज्ञान, पीक उत्पादन आणि तंत्रज्ञान, त्याच्यानंतर बघा फलोत्पादन, पीक संरक्षण, पीक संरक्षण, त्याच्यानंतर बघा कृषी अवजारे, यंत्र व आधुनिक सिंचन पद्धती, त्याच्यानंतर बघा कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान, त्याच्यानंतर बघा सहकार पद्धती, पशुसंवर्धन व कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, त्याच्यानंतर बघा शेती आपलं सेंद्रिय शेती. आता हे कशातले येतात कृषी विषयक ज्ञान याच्यावर तुम्हाला जे 40 क्वेश्चन येणार त्याच्यातलं. त्यानंतर बघा कृषी आधारित उद्योग म्हणजे शेतीवर आधारित, त्यानंतर बघा मृद संवर्धन म्हणजे काय आपल्या माती, जल संवर्धन पाणी, जल व्यवस्थापन आणि पर्यावरणातील बदल म्हणजे काय मातीचं संवर्धन करणे, त्याच्यानंतर काय पाण्याचं संवर्धन आणि जल व्यवस्थापन म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन करणे, त्याच्यानंतर बघा काय पर्यावरणीय बदल, पर्यावरणामध्ये काय बदल हा पण आहे त्याच्यात. पुढचं बघा तर बघा ही काय होती तर आपली आताच सांगितलं की काय ग्रामसेवकची एक बॅच चालू होणार होती, ही आपली बॅच चालू होणार आहे. बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, अनलिमिटेड वॉच व्हिडिओ, आताच सांगितलं फीस पण किती आहे काय तर. त्याच्यानंतर बघा इतर काय येतं ते बघा आपत्ती व्यवस्थापन, त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर बघा आता बघा त्याच्यानंतर केंद्र राज्य पुरस्कृत ग्रामीण विकास विविध, त्यानंतर मूलभूत संगणक ज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान आधारित 2000. बघा हे काय तर इतर काही मुद्दे आहेत याच्यावर पण क्वेश्चन विचारतील तुम्हाला. आता मूलभूत संगणक ज्ञान म्हणजे काय MSCIT बद्दल तुम्हाला काय माहित असलेलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला ग्रामसेवक व्हायचंय, मग सर पात्रता काय, आता मला तर एक्झाम द्यायची पण आता नेमकी पात्रता काय काय पाहिजेत, नेमकं काय काय बाबा मी 10वी पाहिजेत का 12वी पाहिजेत का काय, तर आता एकदा पात्रता बघून घ्या. पात्रता जर आपली असली तरच आपल्याला एक्झाम देता येईल. मग एकदा पात्रता बघून घ्या. तर बघा पात्रता काय तर किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र अलग लक्षात, आणि त्याच्यामध्ये किती तर किमान 60% गुणासह उत्तीर्ण. मग बघा उच्च माध्यमिक म्हणजे काय, आता माध्यमिक म्हणजे 10वी, उच्च माध्यमिक म्हणजे काय तर 12वी मध्ये. मग 12वी मध्ये कोणती सर, मग तुम्ही बघा आर्ट असो सायन्स असो किंवा कॉमर्स असो. 10वी झाल्याच्या नंतर बरेच जण कोणी सायन्स घेते, कोणी कॉमर्स घेते, कोणी आर्ट. आलं लक्षात. 12वीत तुम्हाला किती 60% गुणासह तुम्ही उत्तीर्ण पाहिजेत. त्याच्यानंतर काय की बघा शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका 3 वर्षाचा अभ्यासक्रम म्हणजे कोणता, तुम्ही पॉलिटेक्निक मध्ये जर पॉलिटेक्निकची जर डिग्री असेल तुमच्याकडे, पॉलिटेक्निकचा जो डिप्लोमा असते ते 3 वर्षाचा अभ्यासक्रम असेल. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा शासन मान्य संस्थेची समाज कल्याणाची BSW, आता हे किंवा मध्ये बरं ऑर मध्ये BSW ही जरी पदवी असली तुमच्याकडे तरी चालते. शासन मान्य माध्यमिक प्रमाणपत्र, आता बघा इथं माध्यमिक म्हणाले, इथं उच्च माध्यमिक म्हणजे इथं काय तर इथं 10वीच म्हणाले, 10वीच. आलं लक्षात. इथं 10वी म्हणताय, इथं काय म्हणताय तर उच्च माध्यमिक, इथं 12वी. इथं 12वी किती टक्के पाहिजेत तर 60%. मग कोणतं पण तुम्ही 60%. आलं लक्षात. किंवा तिला काय कृषी पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम. मग बघा 10वी प्लस काय एक कृषीचा डिप्लोमा असते 2 वर्षाचा, तो जर तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला काय ही एक्झाम देता येते. ह्या काय येतं तर पात्रता येतं. काय तर ह्या पात्रता येतात याच्यासाठी की काय तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म भरायचा आहे त्यावेळेस ह्या पात्रता लागतील. काय तर बघा एकतर काय 12वी मध्ये काय तर तुम्हाला कोणती पण आर्ट असो सायन्स असो कॉमर्स असो तुम्हाला किती तर 60% गुण पाहिजेत. त्याच्यानंतर ते जर किंवा काय पाहिजे तर बघा ते झालं. त्याच्यानंतर बघा अभियांत्रिकी पदविका म्हणजे पॉलिटेक्निक 3 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा काय शासन मान्य समाज कल्याणाची काय BSW ही पदवी. त्याच्यानंतर हे जर नसेल तर बघा 10वीचं काय 10वी पास आणि काय जो कृषीचा 2 वर्षाचा काय जो डिप्लोमा आहे तो पास जर असाल तुम्ही तर काय तुम्हाला ही एक्झाम देता येते, याच्यासाठी तुम्ही पात्र आहे. बघा त्याच्यानंतर काय कृषी विषयाची पदवी आलं लक्षात उच्च अर्हता धारण करणार किंवा
कृषी आला लक्षात ॲग्रीची. त्याच्यानंतर बघा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना काय आधुनिक पसंती देणार. समाजसेवक किंवा काय तर ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना अधिक पसंती दिली जाणार. त्याच्यानंतर बघा संगणक हाताळणीसाठी वापरता माहिती तंत्रज्ञान संचालन कार्यालय वेळोवेळी विहित केलेले काय परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे काय प्रमाणपत्र आधारित करणे आवश्यक राहील. आता काय म्हणतात ते खालचं की काय की तुम्ही MACIT पास पाहिजे. जर MACIT जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर काय पास झाल्याच्या नंतर 2 वर्षात काय करावं लागतंय हे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागतं. MACITचं प्रमाणपत्र जर तुम्हाला नसेल तुमच्याकडे तर पास झाल्याच्या नंतर पण देता येते, पण किती 2 वर्षाच्या आत काय तुम्हाला MACIT पास होऊन काय हे प्रमाणपत्र द्यावं लागतं. मग बघा ही आपली बॅच होती. बघा त्याच्यानंतर बघा परत जर कुणाला सरळ सेवेची अजून जर तयारी करायची असेल तर बघा संपूर्ण सरळ सेवा भरती बॅच आता नवीन चालू होणार आहे 26-27. तर बघा याच्यामध्ये काय तुमचं तलाठीची बॅच असणार आहे, त्यानंतर ग्रामसेवक असणार आहे, नगर परिषद महानगरपालिका कृषी विभाग पोलीस भरती वन विभाग आरोग्य विभाग आणि इतर सरळ सेवा काय तर यांचे बघा लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅचेस असणार आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड बघा मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्लिश आणि काय तर सामान्य विज्ञान एवढे विषय घेतले जातील. बघा IBPS आणि TCS पॅटर्न नुसारच ही बॅच चालेल. म्हणजे काय की मागचे क्वेश्चन IBPS ला कसे आले TCS त्याच्यानुसारच काय ह्या बॅच घेतल्या जातील. बघा त्याच्यात तुम्हाला सांगितले वैशिष्ट्य अनलिमिटेड वॉच व्हिडिओ म्हणजे तुम्ही किती पण वेळा काय ते व्हिडिओ बघू शकता. त्याच्यानंतर मॉक टेस्ट सिरीज तुम्ही काय टेस्ट सिरीज पण देऊ शकता, त्याच्यात मॉक टेस्ट सिरीज तुम्हाला आहेत. त्याच्यानंतर काय PDF नोट्स भेटतील तुम्हाला, नोट्स काय PDF रूपात भेटतील आणि व्हॅलिडिटी काय किती वर्षाची राहील तर 1 वर्षाची ती बॅच राहील. त्याच्यानंतर काय 3000 प्लस प्रश्नाचा काय राहील सराव राहील. बघा ही बॅच नाही का ही बॅच किती हजारला होती तर 2999 ला होती. सध्या फक्त आता नवीन वर्षाची ऑफर दिलेली आणि ही बॅच कितीला केली तर 1499 रुपयाला केलेली आहे. नवीन वर्षाची काय तर जवळपास 50% जवळपास सूट देण्यात आली आहे. आणि ही बॅच बघा तर तुम्हाला कोणती पण याच्यामधली सरळ सेवेची बॅच किंवा हा कोर्स लावायचा असेल तर फीस बघा किती आहे 1499 रुपये एवढी आहे. आलं सर्वांच्या लक्षामध्ये. त्याच्यानंतर बघा हे आपलं ऍप आहे ज्या पण आता विद्यार्थ्यांना काय तर आता बॅच लावायचे तर बघा डायरेक्शन करिअर अकॅडमीचं काय हे ऍप डाउनलोड करा, हे ओपन करा. त्याच्यानंतर बघा हे इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला जो कोणता कोर्स घ्यायचा असेल तो त्याच्यातून तुम्ही काय परचेस करू शकता. हे काय तर ऍप आहे बघा डायरेक्शन करिअर अकॅडमीचं. त्याच्यानंतर बघा हे काय तर टेलिग्राम चॅनल आहे बघा, हे टेलिग्राम डायरेक्शन अकॅडमी आणि हा नंबर आहे बघा काय तर हा नंबर आहे. तुम्ही टेलिग्रामला काय जॉईन होऊ शकता. म्हणजे तुम्हाला काय की नेमकं काय चालू आहे, कोणती ऍड येणार आहे, कोणती एक्झाम आहे काय आहे त्याच्यावर तुम्हाला पुन्हा काही क्वेश्चन पेपर राहतील. तर हे तुम्ही जर डायरेक्शन करिअर अकॅडमीचं काय तर टेलिग्राम चॅनल पण तुम्ही डाउनलोड करून काय तर ते घेऊ शकता. चला सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं. आता बघा ग्रामसेवकचं नाव पण आता चेंज करण्यात आलेलं आहे नवीन लेटेस्ट मध्ये ग्रामपंचायत अधिकारी. तर बघा आलं तुमच्या सर्वांच्या लक्षात. तर आता बघा सर्व विद्यार्थी म्हणली होती त्यांची मागणी केली. आता अशातच याच्यानंतर आपला एक बुक लिस्टचा पण काय व्हिडिओ येणार आहे, तो पण सर्व विद्यार्थ्यांनी नक्की बघाव. की आता सर सिलेबस तर सांगितला पण आता बुक लिस्ट, तर याच्यानंतर काय आपल्या एक बुक लिस्टचा पण व्हिडिओ येणार आहे, तो पण सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचंय बघून घ्यायचा आहे. चला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.